एक आपण समजून घ्या की सिडकोने अनेक वेळा बिवलकरांना जमीन देऊ नये अशी भूमिका ही लिखित घेतलेली आहे। सिडकोचे आत्ताचे जे अधिकारी आहेत जे आम्हाला सांगतात विधी व न्याय विभागाचा जो आदेश आहे त्याला गृहीत धरून आम्ही ही जमीन हस्तांतरित केली। पण सिडकोचं आमच्याकडे पत्र असं सुद्धा आहे की सिडकोच म्हणते विधी व न्याय जे म्हणते ते चुकीचं आहे आणि ते खोटं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असताना 5,000 कोटी रुपयाची जमीन जर सिडकोने एका व्यक्तीला दिली गेली असेल तर त्याच्या मागे नक्कीच भ्रष्टाचार मोठा आहे। त्यामुळे ज्या लोकांना अक्कलच नाही नाहीतर पैसे खाण्याएवढीच अक्कल आहे त्याच लोकांचे कुठे ते दाढ दुखत असावी असं मला वाटतंय। पण हा जो कुठला मलिदा या लोकांनी खाल्लेला आहे तो सुद्धा इलेक्शनच्या आधी खाल्लेला आहे। त्याच्यामध्ये इलेक्शनचा पैसा हा काढण्यात आलेला आहे तो सुद्धा 5,000 कोटी रुपयाचा। या लोकांनी खाल्लेला मलिदा मात्र आम्ही तिथं पचून देणार नाही। त्यामुळे हे सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्यूट केलेली समिती आहे, सुप्रीम कोर्ट आली आणि सुप्रीम कोर्टात आता केस आहे। या कमिटीने जर सीएस साहेबांना पत्र लिहिलं असेल तर नक्कीच त्याची दखल हे सीएस साहेब घेतील। अधिकारी हे हुशार असतात, कुठं ते स्वतः अडकू नये याची भूमिका त्यांची नेहमी असते। त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण बघता तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजकीय दबावापोटी आणि चेअरमन जेव्हा सिरसाट तिथं होते त्यांनीच त्यांचा अधिकार वापरून ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हररूल करून ही 5,000 कोटीची गरिबाची जमीन ही एका मोठ्या व्यक्तीला त्या ठिकाणी हस्तांतरित केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। एक तर याच्या आधी जे आम्ही पत्र दिलेलं होतं ते त्यांनी यूडीला लिहिलेलं आहे। अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला एकनाथ शिंदे साहेबांचं ते डिपार्टमेंट आहे त्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्याच्याचबरोबर लॉ अँड ज्युडिशरी जे लॉचं डिपार्टमेंट असतं या राज्याचं जे सीएम साहेबांच्या अंतर्गत आहे त्यांना सुद्धा पत्र लिहिलं आहे। ते लॉ डिपार्टमेंटने लगेच पत्र हे यूडीला लिहिलेलं आहे, तुमच्याकडे सगळी माहिती आहे, तुम्ही ती माहिती द्या। पण यूडी विभागाने गेल्या 10-15 दिवसामध्ये आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही। त्यामुळे सीएस साहेबांना आम्ही सांगितले ती माहिती आम्हाला पाहिजे। आमच्याकडे माहिती आहे, आम्ही वेगळ्या पद्धतीने ती माहिती घेतली आहे, पण आम्हाला ऑफिशियली ती माहिती सरकारकडनं का दिली जात नाही? आम्हाला तुम्ही पुरावे मागता, आम्ही ते पुरावे देतो, पण सरकार मात्र आम्ही जेव्हा पुरावे तुम्हाला काही गोष्टीचे कागदपत्र मागतो ते जर देत नसतील तर कुठं ना कुठे ते काळबेरा आहे आणि यूडी डिपार्टमेंट ही सगळी माहिती दाबतंय, लपवतंय हे असं आमचं ठाम म्हणणं आहे। रोहितजी, आणखी एक खरं तर प्रश्न आहे, रायगड मधलाच आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये धर्माच्या आधारावरती टाउनशिप ही उभी केली जात आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील त्याची दखल घेतलेली आहे। हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावाने ते उभं राहत आहे। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धार्मिक आधारावर विभाजन करून भेदभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न होतोय। हे बघा, आपला देश संविधानाने चालतो। या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात, तसंच राज्यात राहतात, शहरात राहतात, जिल्ह्यात राहतात, तालुक्यात राहतात, गावात राहतात। त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत। त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी। आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही। जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की आंदोलनाला रसद कुणी पुरवली, त्यांचा रोख कुठेतरी एकनाथ शिंदेकडे आहे आणि तुमच्याकडे आहे। हे बघा, राऊत साहेबांनी हे स्टेटमेंट तिथं वापरलं असेल, त्यांचं टार्गेट, त्यांचा रोख कोणाकडे हे दुनियाला तिथं माहिती आहे। हे शासन पवारांचं शासन नाही, हे शासन महाविकास आघाडीचं शासन नाही। मग हे शासन आमचं नसेल तर हे शासन महायुतीचं आहे। मग महायुतीमध्ये होम डिपार्टमेंट कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे। जे काय आज बोललं जातं की ह्यांनी रसद पुरवली, तेली रसद पुरवली, ह्यांनी हे केलं, तेली ते केलं, मग होम डिपार्टमेंट झोपलंय का? वापरा ना तुम्ही सगळी माहिती। आमचे फोन टॅप करताय ना तुम्ही, आमच्या मुवमेंटवर तुमचं लक्ष आहे, आम्ही कोणाला भेटतो, काय करतो, हे सगळं तुमचं सीआयडी तुमच्याकडे ईडी सीबीआय जे काय वापरायचे ते तुम्ही वापरा, हे त्या ठिकाणी तुम्ही बघा। फक्त एक गोष्ट असं आहे की कुणीही जर आंदोलन करत असेल, कुणी तिथं येत असेल तर आमच्या काही कार्यकर्त्यांनी नाहीतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जर पाणी पाजलं असेल तर जेवणाचं नियोजन तिथं केलं असेल ते माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे। कारण का सरकारला माहित होतं हे आंदोलन 3 महिन्यापूर्वी माहित होतं की हे आंदोलन 3 महिन्यानंतर होणार आहे, लोक इथं येणार आहेत।
होम डिपार्टमेंट काही झोपलेलं डिपार्टमेंट नसतं. त्यांना माहित असतं की लोक काय 2-3 हजार नाही, लाखो लोक येणार आहेत. तर इथं जे महानगरपालिका आहेत त्यांना सांगून संडासाची सोय, टॉयलेटची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, तिथं पाऊस चालू होता तिथं आडोशाची सोय, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी करायला पाहिजे होत्या, ज्या दुर्दैवाने सरकारकडनं झाल्या नाहीत. आणि म्हणून मुस्लिम समाजाचे लोक असतील, इतरही समाजाचे लोक असतील, इतर मराठा समाज असेल, बाकी इतर काही मायक्रो ओबीसी लोकांनी सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, माणुसकीच्या नात्याने इथं जेवण, प्यायला पाणी, कपडे, पावसात कोणी भिजत असेल तर छत्र्या, अशा काही गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. त्यामुळे राऊत साहेब जे बोलतात त्यांचा राजकीय टार्गेट हे दुसरं कुणीतरी असावं. आणि आम्ही खुल्लं तिथं म्हणत आहोत, जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायची ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण ह्या सर्व राजकीय इन्व्हेस्टिगेशनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आज जो आमचा शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे प्रश्न या राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांसमोर आहेत ते सोडवण्यासाठी जरा ताकद वापरली तर असते योग्य ठरेल. सरकारने कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी जो जीआर काढला त्याला आव्हान देण्यासाठी आता छगन भुजबळ स्वतः तयारीला लागले. संभ्रम आहे. आणि मुळात त्यांनी या दोन्ही नाराजी समाज व्यक्त म्हणतायत केली की आम्हाला आहे. फसवलेलं आहे. जीआर काढताना विश्वासात समाजांमध्ये संभ्रम आहे. त्या हे GR बघा, कमिटीमध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते स्वतः तिथं होते. मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे, त्यामुळे कमिटी काय करते हे मुख्यमंत्र्यांना माहित होतं. ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं असेल, अजितदादांना बाजूला ठेवला असेल, तो त्यांचा राजकीय विषय आहे. पण तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर लक्ष होतं. आणि जेव्हा व्यासपीठावर उपोषण सोडवण्यात येत होतं तेव्हा जयकुमार गोरेजी जे मंत्री आहेत, ओबीसी नेते, ते सुद्धा तिथं होते. म्हणजे मराठा नेते होते, ओबीसी नेते होते. आणि सगळ्यांनी मिळून एक पत्र जे काय राज्य सरकारकडनं तिथं दिलं ते जरांगे भाऊंना मान्य होतं, तिथं असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य होतं. म्हणजे सर्वमान्य चर्चा तिथं झाली, तिथं सर्वमान्य जीआर हा काढण्यात आला. तर मला असं वाटतं की जे काही 2 महिन्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे होते आत्ता केलं. कारण का आमच्या सगळ्यांची मागणी हे जे सर्व समाजाला मान्य तुम्ही जीआर काढत असाल तर 2 वर्षापूर्वीच तो काढायला पाहिजे होता. उगाच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीकडनं तिथं करण्यात आलं. आता ही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेब हे सरकारमध्ये आहेत. आता तिथं जयकुमार गोरे आणि महाजन साहेब हे तिथं होते चर्चेत, देवेंद्र फडणवीस साहेब तिथं चर्चेत होते. आता मग हे तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना तुम्ही का चर्चा करत नाही, का आधी तिथं बोललं जात नाही? 3 महिने हे आंदोलन होणार हे तुम्हाला माहित होतं, मग 3 महिने तुम्ही सगळेजण काही झोपला होता का? या बाबतीत तुम्ही सिरियस नव्हता का? मग ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता? का तुम्हाला पाहिजेच होतं की जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी वर मराठा फार भाषणं करून तिथं वातावरण केलं, हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन फक्त इलेक्शनसाठीच तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं पेटावला जाईल असं आम्हाला वाटतं. हे दुर्दैव आहे. अशा पद्धतीने काही गोष्टी न करता कुठेतरी आता समाज जसं केले हा निर्णय निघाला असेल, सगळ्यांनी स्वीकारला असेल. उद्या जाऊन अडचणी येऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे, ते आपण नंतर बघू. पण आज मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे जे प्रश्न आहेत ते आज महत्वाचे आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.